कल्पना करा, शिर्डीचं साईबाबा मंदिर. लाखो लोकांची गर्दी, सगळीकडे श्रद्धेचं वातावरण. आणि याच गर्दीचा फायदा घेत एक टोळी चक्क पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपला डाव साधत होती. आणि त्यांची पद्धत इतकी जबरदस्त होती की सुरुवातीला कोणाला काही कळलंच नाही. चला तर, आजच्या या भागात आपण बघूया ही टोळी नक्की काय करत होती आणि शेवटी कशी पकडली गेली. एक साधा प्रश्न आहे. जिथे प्रत्येक कोपऱ्यावर कॅमेरे लावलेले आहेत, अशा हजारो लोकांच्या गर्दीत कोणी स्वतःला गायब कसं करू शकतं? अशक्य वाटतंय ना? पण हीच तर या टोळीची खासियत होती. आणि हो, याच प्रश्नाने सुरुवातीला पोलिसांना सुद्धा पार गोंधळात टाकलं होतं. तर मग काय होती त्यांची ट्रिक? एकदम साधी पण तितकीच हुशारीची. बघा, आधी काय करायचं? पंजाबी ड्रेस घालून गर्दीत एकदम मिसळून जायचं. मग बरोबर अर्ध्या तासाने बाहेर पडून लगेच साडी नेसायची आणि पुन्हा मंदिरात यायचं. म्हणजे काय की सतत कपडे बदलायचे. यामुळे झालं असं की सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी तर ते जणू काही अदृश्यच झाले होते. आता एवढा मोठा प्लॅन, एवढी हुशारी, पण याची सुरुवात कुठून झाली असेल? तर ती झाली एका अगदी अगदी सामान्य घटनेतून. एका साध्या पर्स कापल्याच्या तक्रारीवरून. झालं असं की एका भाविकाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांची तक्रार होती की कोणीतरी त्यांच्या नकळत धारदार ब्लेडने त्यांची पर्स कापली आणि सगळं काही घेऊन गेलं. ही एकच तक्रार, पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली आणि ठरवलं की या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचंच. तक्रार तर आली, आता पोलिसांची पुढची पायरी काय? अर्थातच त्यांचं सगळ्यात मोठं हत्यार बाहेर काढलं, सीसीटीव्ही फुटेज. पण हे सोपं नव्हतं. म्हणजे अक्षरशः तासनतास चालणाऱ्या फुटेजच्या समुद्रातून एक छोटीशी सुई शोधण्यासारखं हे काम होतं. आणि मग त्यांना काहीतरी विचित्र दिसलं. म्हणजे काही चेहरे फुटेजमध्ये पुन्हा पुन्हा दिसत होते. पण गंमत म्हणजे प्रत्येक वेळी वेगळ्या कपड्यांमध्ये. एक बाई आधी पंजाबी ड्रेसमध्ये दिसतीये आणि अर्ध्या तासातच तीच बाई साडी नेसून दुसऱ्या भागात फिरतीये. आता बघा, यावरूनच त्यांच्या हुशारीचा अंदाज येतो. हे बघून एक गोष्ट तर पक्की झाली की हा काही योगायोग वगैरे नव्हता. हा तर पोलिसांना आणि मंदिराच्या सुरक्षेला जाणून बुजून चकवा देण्याचा, गोंधळात टाकण्याचा एक पक्का प्लॅन होता. आणि म्हणूनच तर सुरुवातीला हे लोक कुणाच्या हाती लागत नव्हते. पण म्हणतात ना, चोर कितीही हुशार असला तरी काहीतरी माग सोडून जातोच. एकदा का पोलिसांना त्यांची ही मोडस ऑपरँडी म्हणजे कामाची पद्धत कळली, मग काय, पुढच्या ॲक्शनची तयारी सुरू झाली. या टोळीला रंगेहात पकडण्यासाठी एक जबरदस्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी त्या संशयितांवर नजर ठेवली, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं आणि योग्य वेळ साधून मंदिर परिसरातच त्यांना घेरलं. या कारवाईत 2 महिला, 1 पुरुष आणि 1 लहान मुलगा पोलिसांच्या ताब्यात आले. पण आंध्र प्रदेशच्या या गँगचा एक माणूस मात्र तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. बरं, आता ह्यांना पकडलं तर खरं. मग त्यांच्या झडतीत काय सापडलं? चला बघूया. त्यांच्याकडून काय काय माल जप्त करण्यात आला. एक करून तब्बल 10 मोबाईल फोन सापडले. म्हणजे विचार करा, फक्त काही तासांमध्ये त्यांनी कमीत कमी 10 लोकांना तरी लुटलं होतं. यावरून त्यांच्या कामाचा स्पीड किती जबरदस्त होता हे लक्षात येतंय. त्याच्यासोबतच रोख 1170 रुपये सापडले. आता ही रक्कम कदाचित खूप जास्त वाटणार नाही, पण लक्षात घ्या की मोबाईल आणि इतर किमती वस्तूंसोबत हे पैसे सुद्धा भाविकांच्याच पर्समधून चोरलेले होते. आणि ही आहेत त्यांची हत्यारं, म्हणजे चोरीची साधनं. पर्स कापायला वापरलेले ब्लेड्स आणि कटर्स. दिसायला किती साधी आहेत बघा, पण तितकीच धोकादायक. गर्दीमध्ये अगदी सहज लपवता येतात आणि कुणाला कळायच्या आत आपलं काम करून मोकळं होता येतं. या सगळ्यांमध्ये जो एक अल्पवयीन मुलगा सापडला होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कायद्याप्रमाणे लगेचच बालसुधारगृहात पाठवून दिलं. तर हे संपूर्ण प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. बघा, गुन्हेगार दिवसेंदिवस जास्त स्मार्ट होतायत, नवनवीन युक्त्या शोधून काढतायत. मग अशा वेळी फक्त सीसीटीव्ही कॅमेरे किंवा अशा तंत्रज्ञानावर अवलंबून राहून आपली सार्वजनिक ठिकाणं खरंच सुरक्षित राहू शकतात का? हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?